ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. ज्ञानदेवकृत ज्ञानेश्वरी गौरव भाग पहिला. ओव्या आहेत 212 ते 214. मागच्या भागात ज्ञानदेवानी आपली 4थ्या अध्यायावरची टीका समाप्त केली. आता ते कथेचा व आपण करीत असलेल्या व्याख्यानाचा गौरव करत आहेत. ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती म्हणेपेल पुढं. ती संगतवार कथा, ती अर्थाची खाणच, तो रसांचा उत्कर्ष पुढे सांगण्यात येईल. जयाची या बरवेपणी की जे 8 रसांची ओवाळणी, जो सज्जनाची ये आणि विसावा जगी. ज्याच्या चांगलेपणावरून 8ही रस 9 रसांपैकी शांतरसाशिवाय इतर 8ही रस ओवाळून टाकावेत, जो या जगात सज्जनांच्या बुद्धीचे विश्रांती स्थान आहे. तो शांतूची अभिनवैल, ते परियसा मराठे बोल, ते समुद्राहुनी खोल अर्थ परीत. तो शांतरसच ज्यात अपूर्वतेने प्रकटेल, जे अर्थपूर्ण व समुद्रापेक्षाही गंभीर आहेत, ते मराठी बोल ऐका. ज्ञानदेव आता चालू कथा व आपले व्याख्यान यांचा गौरव करत आहेत. ज्ञानदेव सांगतात की ही कथा म्हणजे अर्थाची खाण व रसांचा उत्कर्ष आहे. साहित्यात एकूण 9 रस मानलेले आहेत. शृंगार वीर करुणाद्भुत हास्य भयानकाः, बीभत्स रौद्रौ शांतश्च काव्ये नवरसा मतः. शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र व शांत असे काव्यात 9 रस मानलेले आहेत. ज्ञानेश्वरीत या सर्व रसांना स्थान मिळालेले आहे. नवरसांनी युक्त असे हे काव्य असल्यामुळे यामध्ये रसांचा उत्कर्ष झालेला आहे. या सर्व रसांमध्ये मुख्य रस कोणता, तर ज्ञानदेव सांगतात की शांतरस हा मुख्य रस आहे. तो सज्जनांच्या बुद्धीच्या विश्रांतीचे ठिकाण आहे. तो शांतरसच या काव्याचा प्राण आहे. अभिनव गुप्तांचा शांतरस, तो शांतूची अभिनवैल असे ज्ञानदेवांनी म्हटलेले आहे. अभिनवैल या शब्दातून अभिनव असा शांतरस प्रकटेल असा एक अर्थ होतो. तसेच काश्मीरी पंडित अभिनव गुप्त त्यांच्याकडेही या शब्दाने ज्ञानदेवांनी संकेत केलेला आहे. अभिनव गुप्त हे इसवी सनाच्या 10व्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेले. हेही ज्ञानदेवांप्रमाणेच काश्मीरी शैव संप्रदायाचे अनुयायी होते. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर यांनी अभिनव भारती ही टीका लिहिली होती. या टीकेत त्यांनी शांतरसाचा पुरस्कार केलेला आहे. त्यांच्या मते ज्ञान व आनंद या विशुद्ध धर्माने युक्त असलेला व इंद्रिय विषयांच्या उपभोगापासून अलिप्त असलेला आत्मा हा शांतरसाचा स्थायी भाव आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा या आत्मभावाला किंवा आत्मज्ञानाला महत्व आहे. असा शांतरसाचाच वर्षाव या काव्यात होणार आहे. या शांतरसा संबंधीचा अभिप्राय ज्ञानदेवांनी 10व्या अध्यायात सुद्धा सांगितलेला आहे. ज्ञानदेवांना आपली मराठी भाषा प्रिय आहे. जागोजागी त्यांनी या भाषेबद्दल गौरवोद्गार काढलेले आहेत. येथेही सांगत आहेत की तो शांतूची अभिनवैल, ते परिसया मराठे बोल. ज्यामध्ये शांतरसाचा वर्षाव होणार आहे ते माझे मराठी बोल ऐका. मराठे या शब्दाचा मराठी भाषा व सुबोध म्हणजे कानडे याच्या विरुद्ध असा दोन्ही अर्थ घेता येतील. तसेच त्यांचा मराठी भाषेचा अभिमानही ठायी व्यक्त झालेला आहे. ज्ञानेश्वरांच्या साहित्य दृष्टीचे प्रतिबिंब सुद्धा आपल्याला ज्ञानेश्वरीत जागोजागी पडलेले दिसून येते. पुढे त्यांनी आपले बोल कसे आहेत ते 3 उपमानी स्पष्ट केलेले आहे. त्यातील एक समुद्राचा दृष्टांत इथे 214व्या ओळीत आलेलाच आहे. त्यासह बाकीच्या दृष्टांतांचा भाग आपण उद्या पाहू.